अरे गणपती चालू झाले, तुम्ही गेले नाही कुठं देवदर्शनाला? कुठंच नाही ना गेले तुम्ही? नाही ना. अरे काय खरं, जायचं देवदर्शनाला, गणपती चालू आहे. गेलतो काल तेव्हा विशाल गणपती दर्शन घेतलं आणि आपल्या मंडळाचं घेतलं. बरं झालं. चला माझ्या डोक्यात चाललंय बरं का अष्टविनायक यात्रा करावी गणपतीत. जाणार आहे मी आज अष्टविनायक यात्रेला. तुमची गोष्ट निराळी आहे सर. तुम्ही गेले तुम्हाला कुठं गर्दी असेल तर तुम्हाला डायरेक्ट VIP दर्शन. तेवढं मात्र आहे. लाईनीला थांबावं लागेल. अरे गणपती तसं नसतं, ह्याच्या वशिल्याच्या वाटा आहेत ना, ह्या मूर्तीकडे येतात रे, देवापाशी नाही नेत. तरी तुम्ही जातातच ना. आता ठीक आहे, कधी कधी आता लोकांचा आग्रह असतो, लोक म्हणते चला चला डायरेक्ट दर्शन घेऊ. कसं नाही, आपण कसं नाही 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 म्हणायचं, पण ते बरोबर नाही. एवढे लोक उभे राहतात दर्शनाच्या लाईनला ना, आपण डायरेक्ट VIP दरवाज्याने जायचं आहे का नाही? परंतु बरं का आता आम्ही आपल्या गावातल्या गणपतीचं दर्शन घेणार आहे. हा, गणपती सुरू झालेत व्यवस्थित, सगळे आरती विरतीला जात जा, प्रसाद बिसाद वाटत जा. ज्या म्हाताऱ्या बाया म्हातारे माणसं येऊ शकत नाही त्यांना घरपोच प्रसाद द्या. हा, तेवढे ते खुश होते. अरे म्हाताऱ्या माणसाला तरी कोण नसतं बघायला, त्यांना उठता येत नाही, त्यांना म्हणायचं गणपती मंडळाचा प्रसाद आणलाय. कधी शिरा असेल, कधी बुंदी असेल प्रसादाची, कधी लापशी असेल. हा, तेवढं करा जरा. मोदक होते ना, मोदक सगळ्या लोकांना द्या, जे येतील ना त्यांना तर खाऊ घालाच, पण जे येणार नाही त्यांच्या घरी नेऊन द्या. वाटले उरलेले होते ना 82 मी खाल्ले. 82 मोदक? अरे मौत कावणी होशील ना. काजू असले ना, काजू गप्पा 1 दिलं 2 दिलं असं बुसकुले भरतो डायरेक्ट पॅकेट मध्ये. जा जरा धार्मिक वातावरण आहे, धार्मिक अजून परिस्थिती वातावरण निर्माण करा गावातलं. सगळ्या लोकांना सोबत घ्या, सगळ्या जाती धर्माच्या. गणपती सगळ्यांचा आहे, कळालं ना? चाल. हा, बुद्धीची देवता आहे. चला तुमच्यात बी बुद्धी वाढन जरा. आणि सत्यनारायण पूजे दिवशी आपण दालच्या भातचं जेवण ठेवलं. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. चला डन. मला पुरी भाजी ठेवायची होती पण हा दालच्या भात म्हणलाय ना. ठीक आहे चला. गुलकंद शिरा. तर ठीक आहे बाबा, गुलकंद शिरा. चला. काय चेअरमन बोल ना घंट्या. लय डारकाळ्या देत चाललेत. लय जेवण झालं बाबा, फुल झालं पोट. अरे 1 वाटी 2 वाटी म्हणता म्हणता 10 वाट्या रस्सा पिलोय. 10 वाट्या रस्सा? आधी काय पीस खाल्ले काय तुम्ही? तू कस काय ओळखलं रे? आता रस्सा पिलं एवढं म्हणलं, आधी पीसच खाणार. अरे पीस काय, तुला सांगतो रस्सा काय, आणि तुला सांगतो बिर्याणी. मी जेवायला बोललो होतं घरी, लाडका दाजी मी त्यांचा. मग घरी मला बिर्याणी खाऊ घातली, रस्सा पीस. बिर्याणीची 1च नंबर होती भाऊ. 2-4 ताट भरून आणले, लयच भारी. आणि इतकं जेवलोय, त्याच्या पुढे मटन आणि चिकन काय घेतो, एवढं जेवलोय मी आता. चेअरमन तुम्हाला कळायला पाहिजे राव, तुम्ही बोलत नका माझ्याशी. काय चाललंय, दिवस कोणते आहेत काय कळतच नाही राव तुम्हाला. अरे काय झालं तुला? काय नाही झालं मला. बाय भाऊ, गणपती बसल्या मटन नसतात ना? मटन? अरे नाव नाही घेतलं का तू म्हण खायचं विचार. आयला मग ते चेअरमनला कळायला पाहिजे राव. काय झालंय? मटन खाऊन आलंय. कोण चेअरमन? आयला चेअरमनला एवढं कळू नाही करावं. काय त्याला दिवस आहेत का नाही ती? मला म्हणले असे पीस खाल्ले, मेवण्याला आग्रह केलता आणि 1-2 म्हणता 10 वाट्या रस्सा पेलोय. आणि पीस तर एवढे झालेत ना, ढेकर द्यायला जागा नाही. बिर्याणी खाल्ली म्हणली, बिर्याणी 7-8 प्लेटी. आयला चेअरमनला मी लय चांगलं समजत होतो राव. 15 दिवस दम निघा ना का त्यांना? 10 दिवस तर गणपती असते. पित्तर पाटात पित्र जेवले की मग खायचं ना, त्याला काय होतं? एवढा दम निघू नाही का राव, असं असतं काय कुठे? राव आपल्याला तर नाही पटलं. लय वाईट केलं राव चेअरमननी. ही अपेक्षा नव्हती चेअरमन कोण आपल्याला. मी आता गणपती होते चेअरमनशी बोलणारच नाही. तू नाही बोलणार ना, आम्ही काय आम्ही बघणार सुद्धा नाही त्यांच्याकडे. आता त्यांना आहे ना, आजचे दिवसभर आपल्या मंडळाकडे फिरकोच ना कधी. फिरकून ते लांब जर दिसले त्यांना सांगा तिकडून तिकडच जा. तिकडे आंघोळ करा, घरी जाऊन गोमूत्र शिपडा मग नकोच. पण नको, 2 आजचा दिवस येऊच नका म्हणा. कुठे असे गणपतीत कुठं मांसाहार करतात का? हे चल येऊ का? हा ये. वाईट केलं चेअरमनने राव. मस्त शिट्ट्या वाजवतो. क्लास केलेला नाही रे? शिट्ट्या नाही वाजवू, इथू काटा येतो. येत असं कळलं का? काय गणपती बसलेले आहेत राव, चेअरमननी खुशाला मटण खाल्ले. मटण खाल्लं चेअरमननी? स्वतः तोंडाने म्हणले मला पीस खाल्ले. 1-2 म्हणता 10 वाट्या रस्सा पिलो. आणि मेवण्याने एवढा आग्रह केला, बिर्याणी तर 5-6 प्लेटी खाल्ल्या.
नुसतं ढेकर देत फिरतेत गावात नुसतं म्हणजे इथं ढेकर दिलं ना तिथपर्यंत मटणाचं वास येतो. चेअरमनला आहे ना काय कळतच नाही राव खरं डोकं आहे का ना चेअरमनला. थोडं पण तारतम्य नाही येडे. काय आता गणपती बसलेले आहेत ना, कमीत कमी 10 दिवस पण माणसाला पाळवत नाही येडे. हा ना. पण 10 दिवस नाही खाल्ले तर काय होईल राव घंटे. तिथं आपण दररोज मंडळाला आरतीला करायला यायचं, सगळ्यांनी मंडळ इकडून तिकडून जायचं, मंडळापासून जायचं, उगाच नाही तर काय राव चेअरमन. चेअरमनचं अवघडच काम आहे. काय करा आज आणि उद्या 2 दिवस मंडळाकडे फिरकोच ना कधी. हा बघून सुद्धा नाही यायचं तर. आणि त्यांच्याशी बोल ना शिवच नको भाऊ. हा नाही तर काय जाऊन दे तिकडे. विशेष नाही. आम्ही तर भटकणार नाही. चेअरमनचा फोन बी उचलू नको. हा लगेच जाशील कुठं ना आलो चेअरमन. काय संबंध आला. अरे अशा माणसाला मी जवळ नवं करायचं मी. हा हा 90 पास तो म्हणले की लगेच जाशील. पैसे काय संबंध आला. अरे गणपती बसले तर हे आमिषाला बळी पडणाऱ्यांमधलं याचा काय भरोसा नाही. आपण तर ठरलेलं बघांट सुट्टी चेअरमनला. मी तर तोंडात नाही बघणार भाऊ. जाऊन दे तिकडे. गणपती विसर्जन होतं. तुझं बघ तू येतो माझ्यासोबत. चल ना. जायचं ना ते चेअरमनचा फोन. नाही नाही चल मग माझ्यासोबत. दरवाजाचाच काय आवाज आला. दरवाजा कोणी लावलाय. रखमा काकू ह्याला माग बी त्या पारू काकूनी शांता काकूनी मला बघून दरवाजे लावले. या रखमा काकूनी बी लावून घेतला. काय भानगड काय गड्या. त्याला काय मला तर काही समजा ना. मला बघून कोण दरवाजा लावून घेते. हो सुजाताबाई बरं झालं. चेअरमन लांब व्हा, लांब व्हा, लांब. अहो, काय झालं पण तुमचं आहे ना वारं बी नाही लागलं पाहिजे मला. इकडून थांबा बरं. सर का इकडं. आपण अहो झालं काय? तुम्हाला 10 दिवस दम नाही निघला. हा असे कसे हो तुम्ही. तुम्ही ना माझ्या जवळ पण येऊ नका. पळा तिकडं. अहो, सुजाता, ऐका ना. माझ्या मागे येऊ नका चेअरमन तुम्ही. वा तिकडं. अहो पीस खाल्ले म्हणले पीस गणपतीत. पीस नाही तेच ती बिर्याणी आणली त्या बरोबर. रसा सुद्धा विचार कर. किती वाटे पिले. 10 वाट्या रस्सा पिलो म्हणजे. 10 वाटे. नाही चेअरमनचं हे चुकलंच. गणपतीत नाही चेअरमननी नको होतं राव असं करायला. थोडा 10 दिवस मोह टाळा असतं तर काय बिघडलं होतं. पितृपक्षात लोक खातात, खाल्लं असतं बिघडला काय असतं. 10 दिवसांसाठी गोंधळ घातला राव चेअरमननी. मी ह्या कृतीच्या चेअरमनच्या कृतीचा निषेध करतो. निषेध म्हणजे आमचं प्रेम आत्मदहन करायला तयारी. मग पेट्रोल पिऊन बी आणि अंगावर ओतून बी. मी काय करू. करायची इशारा द्यायचा फक्त. ती चेअरमननी माफी मागायला पाहिजे अख्ख्या गावाची. मग काय आंदोलन करतात काय. मग त्यांच्या दारासमोर करू बेमुदत उपोषण. ठिय्या आंदोलन. ते आंदोलन. परत अशी चूक नाही केली पाहिजे चेअरमननी. आता माझ्या डोक्यातच उपोषण करायचं. सकाळी दाबून जेवलोय मी. काही टेन्शन नाही. अरे घंट्या विषय काय चाललाय. तुला काय सुचू राहिलंय. चला ते चेअरमनला बी धडा मिळालाच पाहिजे. चेअरमन आज लय कचाट्यात आलाय. चेअरमनला सोडितच नसतो. चला आंदोलनच करू. मुर्दाबाद मुर्दाबाद. चेअरमन मुर्दाबाद. चेअरमन खुर्ची खाली करा. खुर्ची खाली करा. खुर्ची खाली करा. खुर्ची खाली करा. चेअरमन खुर्ची खाली करा. मुर्दाबाद मुर्दाबाद. चेअरमन मुर्दाबाद. सरपंच या इकडे या. काय झाले काय हे घोषणा द्यायला मुर्दाबाद मुर्दाबाद काय झाले काय. झाले काय. हा तुम्ही सांगत आहे झालं काय विचारता तुम्ही. आम्हीच विचारतो काय झाले. घंट्या सांग. पीस खाल्ले. हा खाल्ले. 10 वाट्या रस्सा पिले. 12 वाटे पिलो. 6 प्लेट बिर्याणी खाल्ली. आणि गणपतीत. आता त्याचा काय संबंध. मी बिर्याणी खाल्ली त्याच्या गणपतीत नॉनव्हेज खाल्लं तुम्ही. गणपतीत सरपंच काही काय बोलतो. नॉनव्हेज कोणी खाल्लंय. कोण म्हणलं तुम्हाला मग नॉनव्हेज. पीस कायचे खाल्ले. तुम्हाला कोण म्हणलं पण हे सगळं. घंट्या हे घंटे म्हणला ना. अहो पीस अरे 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 तरी मी म्हणलं मला बघून गावातले सगळे दरवाजे का लावतायत. ती सुजाताबाई माझा वारा सकट पडू द्याय ना. त्या गंठ्याने सांगितलं ना मी गणपतीत नॉनव्हेज खाल्लेलं. नेमकं काय झालं ते अहो, तरी सांगा. सगळा घोटाळा घातल्याने माझ्या मेवण्याचं हॉटेलचं उद्घाटन झालंय. त्यांनी मग घरी ते सगळा स्वयंपाक आणला होता. मला जेवायला बोलावलं. मी सोयाबीनची भाजी खाल्ली. आचार्याने बनवली. इतकी भारी झाली ती की सोयाबीनचे पीस खाल्ली. ते सोयाबीनचा रस्साला आवडला मला. तो पिलो. आणि व्हेज बिर्याणी तर 1 नंबर केली त्यांनी. सरपंच अशी व्हेज बिर्याणी मी आतापर्यंत खाल्लीच नव्हती. मी व्हेज बिर्याणी खाल्ली. सोयाबीनची भाजी खाल्ली. सोयाबीनचे पीस खाल्ले. म्हणून मी म्हणत होतो. आता बोला. नाही आता काय बोलायचं. नाही बोला बोला. आता बोला काय म्हणणं आता काय बोलायचं. आता हे चालूच असते. आता चालू असते. गांठ्या बघितलं का कशी गेली. काय म्हणतो सोयाबीनची भाजी लयच भारी होती. 1 नंबर. चला तुम्ही आणि बिर्याणी काय सांगायचं. नाथ खोळा कुठे आहे हॉटेल.
चला चला तुम्हाला सांगू खाऊच घालतो डायरेक्ट एकटे एकटे नका जात जाऊ